जय हिंद मित्रांनो, एक्झाम जागरवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या चालू घडामोडीच्या सत्रात आपण नुकत्याच घडलेल्या घटनांवर आधारित MCQची प्रॅक्टिस करणार आहोत. यातील एक एक प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व आपल्या मित्रांसोबत सुद्धा शेअर करा, जेणेकरून येणाऱ्या एक्झाममध्ये त्यांना सुद्धा याचा फायदा होईल. आजच्या सत्राचा पहिला प्रश्न पहा. नागपूर विद्यापीठाच्या पहिल्या महिला कुलगुरू कोण बनल्या आहेत? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 म्हणजेच मनाली क्षीरसागर या आता नागपूर विद्यापीठाच्या पहिल्या महिला कुलगुरू बनल्या आहेत. नुकतीच महाराष्ट्राचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी नागपूर विद्यापीठाच्या कुलगुरू म्हणून मनाली क्षीरसागर यांची नियुक्ती केली व त्या या पदावर नियुक्त होणाऱ्या पहिल्या महिला ठरल्या आहेत. अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे, येणाऱ्या एक्झाममध्ये विचारण्यात येईल. नागपूर विद्यापीठाच्या पहिल्या महिला कुलगुरू या मनाली क्षीरसागर आहेत. मनाली क्षीरसागर या संगणक अभियांत्रिकी क्षेत्रातील तज्ज्ञ असून त्यांना अध्यापन आणि प्रशासनाचा 33 वर्षाचा अनुभव आहे. बरं, तुम्हाला माहित आहे का नागपूर विद्यापीठाची स्थापना कधी करण्यात आली होती? तर नागपूर विद्यापीठाची स्थापना 1923 मध्ये करण्यात आली आणि विद्यापीठ राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ या नावानं ओळखलं जातं. मनाली क्षीरसागर यांच्यासोबतच या महिलांची नावे सुद्धा लक्षात ठेवा. राष्ट्रपतीच्या 8D कॅम्प बनणाऱ्या पहिल्या महिला या यशस्वी सोलंकी आहेत. UN टुरिझमच्या सरचिटणीसपदी निवड होणाऱ्या पहिल्या महिला शेख नासेर आलनोवेस. भारतीय नौदलातील पहिल्या महिला फ्लाइंग इन्स्ट्रक्टर दिव्या शर्मा. महाराष्ट्रातील पहिली मुस्लिम महिला IAS आदिबा आनम. राष्ट्रकुल परिषदेच्या महासचिवपदी नियुक्त होणाऱ्या पहिल्या आफ्रिकन महिला शर्ली बोचवे. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या अध्यक्षपदी नियुक्त होणाऱ्या पहिल्या महिला क्रिस्टी कोवेंट्री. तर भारतातील कायदा सचिव या पदावर नियुक्त होणाऱ्या पहिल्या महिला या अंजू राठी राणा ठरल्या आहेत. पुढील प्रश्न, कोणते शहर हे जगातील सर्वात महागडे शहर ठरलं आहे? तर नुकत्याच प्रकाशित जगातील सर्वाधिक महागड्या शहराच्या यादीत सिंगापूर या शहराने तिसऱ्यांदा पहिलं स्थान पटकावलं आहे. सिंगापूर नंतर यात दुसऱ्या क्रमांकावर कोणतं शहर आहे? तर लंडन यात दुसऱ्या क्रमांकावर, हाँगकाँग तिसऱ्या, मोनॅको चौथ्या, तर झुरिच हे शहर यात 5व्या स्थानी आहे. आणि आपली मुंबई सर्वाधिक महागड्या शहरांच्या यादीत 20व्या क्रमांकावर आहे. नेक्स्ट क्वेश्चन. मित्रांनो, आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान कार्यालयाला एक नाव दिलं आहे, तेच आपल्याला या प्रश्नात सांगायचं आहे. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 म्हणजेच आता पंतप्रधान कार्यालय हे सेवा तीर्थ या नावाने ओळखलं जाईल. याआधी जे पंतप्रधान कार्यालय होतं ते आता तेथून नवीन बिल्डिंगमध्ये शिफ्ट करण्यात आलं आहे व या कॉम्प्लेक्सला सेवा तीर्थ असं नाव देण्यात आलं. ही जी इमारत आहे यातील सेवा तीर्थ 1 हे पंतप्रधान कार्यालयाचे नवीन ठिकाण असेल, तर सेवा तीर्थ 2 या इमारतीत कॅबिनेट सचिवालय असेल, जेथे सरकारचे महत्त्वाचे निर्णय घेतले जातील. आणि यातीलच सेवा तीर्थ 3 मध्ये राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार यांचे कार्यालय असेल. मित्रांनो, याआधी 2016 साली पंतप्रधान मोदी यांनी पंतप्रधान निवासस्थानाचं नाव 7 रेस कोर्स रोडवरून 7 कल्याण मार्ग असं केलं होतं आणि 2022 मध्ये राजपथचं नाव बदलून कर्तव्यपथ असं देखील केलेलं आहे. आता हा प्रश्न पहा काय म्हणतो. रियाद मेट्रो नेटवर्क हे जगातील सर्वात लांब ड्रायव्हरलेस मेट्रो नेटवर्क ठरलं, तर या नेटवर्कची लांबी किती हे आपल्याला यात सांगायचं आहे. तर या रियाद मेट्रो नेटवर्कची लांबी ही 176 किलोमीटर इतकी आहे. किती? तर 176 किलोमीटर व 176 किलोमीटर लांबीसह या रियाद मेट्रो नेटवर्कने नवीन गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड सुद्धा आपल्या नावावर केला आहे. या मेट्रो नेटवर्कमध्ये एकूण 6 मार्ग असून या 6 मार्गावर 85 स्थानके आहेत. आणि रियाद हे शहर कोणत्या देशात स्थित आहे? तर सौदी अरेबिया या देशात रियाद शहर स्थित आहे. नेक्स्ट क्वेश्चन. मित्रांनो, भारत आणि मालदीव या 2 देशांदरम्यान एक्विरिन हा लष्करी सराव आयोजित केला जातो व यंदा याची 14वी आवृत्ती असून या 14व्या आवृत्तीचं आयोजन कोणत्या शहरात करण्यात आले हेच आपल्याला सांगायचं आहे. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 म्हणजेच यंदाच्या एक्विरिन या युद्धाभ्यासाचं आयोजन तिरुअनंतपुरम या शहरात करण्यात येत आहे. तिरुअनंतपुरम मध्ये हा युद्धाभ्यास 2 डिसेंबर पासून सुरू झाला असून हा 15 डिसेंबर पर्यंत चालेल. आणि जे एक्विरिन शब्द आहे हा मालदीवच्या दिवेही भाषेमधील एक शब्द असून याचा अर्थ काय होतो? तर मित्र असा या शब्दाचा अर्थ होतो. व हा एक्विरिन युद्धाभ्यास 2009 पासून आयोजित करण्यात येत आहे. याआधीचा युद्धाभ्यास 2023 मध्ये आयोजित करण्यात आला होता व 2023 मधील हा युद्धाभ्यास भारतातील उत्तराखंड राज्यातील पित्तोरगड येथे पार पडला.
आणि मित्रांनो, अलीकडेच आपण पाहिलं होतं सूर्यकिरण या युद्धाभ्यासाची 19वी आवृत्ती 25 नोव्हेंबर रोजी सुरू झाली आहे व हा युद्धाभ्यास 8 डिसेंबर पर्यंत चालेल. आणि सूर्यकिरण युद्धाभ्यास कोणत्या दोन देशादरम्यान आयोजित केला जातो? तर भारत आणि नेपाळ या दोन देशादरम्यान याचं आयोजन केलं जातं व यंदाचा युद्धाभ्यास पित्तोरगड या शहरात पार पडत आहे. अजय वारियर भारत ब्रिटन याची 8वी आवृत्ती राजस्थानमध्ये पार पडली. गरुड युद्धाभ्यास भारत फ्रान्स याची 8वी आवृत्ती फ्रान्समध्ये आयोजित करण्यात आली. विनबेक्सची 6वी आवृत्ती हानोई या शहरात आयोजित करण्यात आली व हा युद्धाभ्यास भारत व व्हिएतनाम या दोन देशादरम्यान आयोजित केला जातो. मित्रशक्ती भारत श्रीलंका, जिमेक्स भारत जपान, समुद्रशक्ती भारत इंडोनेशिया, ऑस्ट्रा हिंद भारत ऑस्ट्रेलिया, कोकण भारत ब्रिटन, मैत्री युद्धाभ्यास भारत थायलंड. तर युद्धाभ्यासाचं आयोजन भारत आणि अमेरिका या दोन देशादरम्यान केलं जातं. पुढील प्रश्न पहा काय म्हणतो. कोणतं राज्य हे परदेशी पर्यटकांना आकर्षित करण्यात भारतात आघाडीवर आहे? तर मित्रांनो, आपलं महाराष्ट्र हे परदेशी पर्यटकांना आकर्षित करण्याच्या बाबतीत आघाडीचं राज्य ठरलं आहे. अलीकडेच पर्यटन मंत्रालयाने इंडिया टुरिझम डेटा कॉम्पेडियम 2025ची 66वी आवृत्ती प्रसिद्ध केली आणि यातील माहितीनुसार 2024 मध्ये महाराष्ट्राला 3.71 मिलियन परदेशी नागरिकांनी भेट दिली व या संख्येसह महाराष्ट्र यात पहिल्या स्थानावर आहे. महाराष्ट्रानंतर 3.12 मिलियनसह वेस्ट बेंगॉल आहे. तिसऱ्या क्रमांकावर 2.27 मिलियनसह उत्तर प्रदेश, चौथ्यावर गुजरात, तर 5व्या क्रमांकावर राजस्थान हे राज्य आहे. लक्षात ठेवा, आपलं महाराष्ट्र यात पहिल्या क्रमांकावर आहे. आणि तेच जर आपल्याला असं विचारलं की देशांतर्गत पर्यटकांच्या संख्येत कोणतं राज्य पहिल्या स्थानावर आहे, तर यात उत्तर प्रदेश पहिल्या स्थानावर आहे. उत्तर प्रदेशला 646.81 मिलियन डोमेस्टिक टुरिस्ट म्हणजेच देशांतर्गत पर्यटकांनी भेट दिली. यानंतर दुसऱ्या क्रमांकावर तामिळनाडू हे राज्य आहे, तिसऱ्यावर कर्नाटक, चौथ्यावर आंध्र प्रदेश, तर 5व्या क्रमांकावर राजस्थान हे राज्य आहे. नेक्स्ट क्वेश्चन. यंदाचा वत्सलाबाई जोशी पुरस्कार कोणाला जाहीर झाला? कोणता पुरस्कार आहे? तर वत्सलाबाई व यंदाचा हा वत्सलाबाई जोशी पुरस्कार माऊली टाकळकर यांना जाहीर झाला आहे. माऊली टाकळकर हे एक टाळवादक आहेत व हा पुरस्कार शास्त्रीय संगीताच्या क्षेत्रात योगदान देणाऱ्या कलाकार आणि साथ संगीतकारांना 2007 पासून दिला जात आहे व यंदाचा पुरस्कार माऊली टाकळकर यांना जाहीर झाला. मित्रांनो, हा प्रश्न पहा. हा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे. यात काय विचारले, तर कोणतं आंतरराष्ट्रीय विमानतळ हे वॉटर पॉझिटिव्ह दर्जा प्राप्त करणारे भारतातील पहिलं विमानतळ ठरलं आहे? तर मित्रांनो, इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ हे वॉटर पॉझिटिव्ह दर्जा प्राप्त करणारं भारतातील पहिलं विमानतळ बनलं आहे. वॉटर पॉझिटिव्ह दर्जा म्हणजे काय, की याचा अर्थ असा की हे विमानतळ जेवढं पाणी वापरतं त्यापेक्षा अधिक पाण्याचं पुनर्भरण करण्याचं कार्य करतं व यासाठीच या विमानतळाला वॉटर पॉझिटिव्ह हा दर्जा देण्यात आला आहे. बरं, इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ कुठे स्थित आहे? तर दिल्ली येथे हे विमानतळ स्थित आहे. आता हा प्रश्न पहा. 2025 साठीचा संयुक्त राष्ट्र जनसंख्या पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला? तर 2025 साठीचा संयुक्त राष्ट्र जनसंख्या पुरस्कार हा IUSSP म्हणजेच इंटरनॅशनल असोसिएशन फॉर द स्टडी ऑफ पॉप्युलेशन सायन्सेस या संस्थेला देण्यात आला. आणि हा पुरस्कार मिळाल्याबद्दल अलीकडेच संयुक्त राष्ट्र लोकसंख्या निधी भारताने या संस्थेला सन्मानित केला आहे. त्यामुळे हा पुरस्कार पुन्हा चर्चेत आला होता. लक्षात ठेवा, 2025 साठीचा संयुक्त राष्ट्र जनसंख्या पुरस्कार हा IUSSP या संस्थेने पटकावला. आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा. दरवर्षी भारतीय नौदल दिन कधी साजरा केला जातो? तर हा जो भारतीय नौदल दिन आहे हा दरवर्षी 4 डिसेंबर रोजी साजरा केला जातो. आणि हा दिवस 4 डिसेंबर रोजीच का साजरा केला जातो? तर मित्रांनो, 4 डिसेंबर 1971 साली भारत पाकिस्तान युद्धादरम्यान भारतीय नौदलाने कराची बंदरावर हल्ला करून ऑपरेशन ट्रायटन राबवलं होतं व याच्या स्मरणासाठी दरवर्षी 4 डिसेंबर रोजी भारतीय नौदल दिन साजरा केला जातो. यासच हे सुद्धा लक्षात ठेवा, दरवर्षी 2 डिसेंबर रोजी गुलामगिरीच्या निर्मूलनासाठी आंतरराष्ट्रीय दिवस सुद्धा साजरा केला जातो. या आधीच्या सत्रामध्ये तुमच्यासाठीचा प्रश्न होता, महाराष्ट्राचे नवे मुख्य सचिव कोण बनले आहेत? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 म्हणजेच राजेश अग्रवाल हे महाराष्ट्राचे नवे मुख्य सचिव बनले आहेत. बरं, राजेश अग्रवाल हे महाराष्ट्राचे कितवे मुख्य सचिव आहेत? तर राजेश अग्रवाल हे महाराष्ट्राचे 47वे मुख्य सचिव आहेत. आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा.
इफ्फी सोहळ्यात सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा सिल्वर पिकॉक पुरस्कार पटकावणारे पहिले मराठी दिग्दर्शक कोण ठरले आहेत? आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा. उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहित होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतो. तर आता पुढच्या सत्रात पुन्हा भेटूया. धन्यवाद.